नुसतं नाव लावल्याने कोणी ब्रँड बनत नाही, त्यामुळे आम्हाला कोणी ब्रँड सांगू नये। या ठिकाणी जगातला सगळ्यात मोठा ब्रँड हा आमच्याकडे आहे, त्याचं नाव नरेंद्र दामोदर दास मोदी आहे। रुको जरा, सबर करो। 3 वर्ष गेली बघतात आहेत, शिवसेना फोडतात आहेत, तरी संपली का? ह्यांच्या वरनं 7 पिढ्या उतरल्या तरी शिवसेना संपणार नाही। हे बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक आहे, ते कधीच संपणार नाही। यांच्या स्वर्गातनं 7 पिढ्या उतरल्या तरी संपणार नाही। एक तो विचार आहे। ठाकरे बँड संपला, मग तुम्ही घाबरता का? एकनाथ शिंदेंना का ओढून घेतलं? एकनाथ शिंदेंना का ओढून घेतलं तुम्ही? तुम्हाला शिवसेना फोडायची, ती फोडूच शकलात नाही तुम्ही। मग तुम्ही आणि काय काँग्रेस बोलले, राष्ट्रवादी बोलले, आम्ही सगळ्या पक्षात आहोत का? मग तुम्ही कोणालाच घेऊन फिरताय? शिवसेना ब्रँड संपला नाही म्हणून तुम्ही घाबरताय, म्हणून तुम्ही सारखं एकच वक्तव्य करताय, शिवसेना संपली, शिवसेना संपली। देवेंद्र फडणवीसचं भाषण म्हणजे उद्धव साहेबांवर टीका आणि शिवसेनेवर टीका, बाकी त्यांना विषय कुठचा राहिलेलाच नाहीये। फडणवीस वगैरे यांच्याकडे आम्ही लक्ष दिलं एवढे काय ते फार मोठे नाही आहेत। आणि जर ठाकरे ब्रँड संपला असं फडणवीसांना वाटत असेल तर त्यांचे 7 नाही 1707 पिढ्या जरी खाली उतरल्या ना, ठाकरे ब्रँड संपू शकत नाही। ठाकरे हे ठाकरेच राहणार कायम। तो ब्रँड कायम मुंबईत, महाराष्ट्रात, देशभर राहणार। ठाकरे हा ब्रँड संपत नाही। फडणवीस